सीईटीपी पाईपलाईनमधून दूषित गरम सांडपाण्याची गळती. शहापूर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात. उग्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त. पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी. शहापूर परिसरातील पवन सायझिंग ते विनायक कॉलनी दरम्यान सचिन राऊत यांच्या घराजवळून जाणाऱ्या सीईटीपी पाईपलाईनमधून दूषित व गरम सांडपाण्याची गळती होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गळतीमुळे गरम व दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावर आणि परिसरात पसरत असून उग्र दुर्गंधीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार या पाईपलाईनमधून परिसरातील सुमारे 10 ते 12 सायझिंग उद्योगांचे प्रदूषित गरम आणि दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहून नेले जाते. मात्र पाईपलाईनमधून गळती होत असल्याने हे पाणी परिसरात पसरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यावर सांडपाणी साचल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून रस्ता निसरडा झाल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे. या मार्गावरून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. दूषित पाण्याच्या संपर्कामुळे त्वचारोग, श्वसनाचे त्रास तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः सांडपाणी गरम असल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या प्रकाराची संबंधित सीईटीपी प्रशासन, इचलकरंजी महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने दखल घेऊन पाईपलाईनची पाहणी व दुरुस्ती करावी, गळती थांबवावी तसेच दूषित सांडपाणी परिसरात पसरणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागांनी त्वरित हस्तक्षेप करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन